माझ्याबरोबर आमदार सुनील राऊत आहेत। भाऊ, सकाळी साधारणतः 9:30-10 वाजताच्या दरम्यान चे हे दोन व्यक्ती या ठिकाणी आल्या। नेमका काय आरोप आहे, काय तुम्ही या सगळ्या पाहिलेले आहे? आरोप वगैरे नाही। सकाळी मी ज्यावेळी नागपूर मुंबईमध्ये आलो त्यावेळी आपले चॅनलवाले सगळे इथे उभे होते। त्यातल्या एका चॅनलवाल्याने मला साईडला घेऊन सांगितलं की भाऊ असं एक बाईक आली होती, बाईकवर दोघे जण होते आणि त्यांनी इथे शूटिंग केलं। यांनी शूटिंग केल्यानंतर आम्ही त्याला अडकलं। त्यावेळी आम्हाला त्याच्या पोटावरती वरती 5 मोबाईल, खाली 5 मोबाईल, असे 10-12 मोबाईल त्याच्याला लागले होते आणि हे सर्व मोबाईलद्वारा शूटिंग चालू होतं। आणि त्यांनी अटकल्यानंतर ते इमिजिएट गाडी घेऊन पळून निघून गेले। मी माझ्या घरच्या कॅमेरा शूटिंग केल्यानंतर ते क्लिअर सगळं दिसतंय की ही कुठली एक बाईक आहे। त्यांनी संपूर्ण हेल्मेट घातलेलं आहे, जॅकेट घातलेले आहे, चेहरा दाखवत नाही आहेत आणि त्यामुळे ही वातावरण अत्यंत संशयित आहे। पण माझ्या घराला 2 गेट आहेत। माझ्या ज्या शूटिंग केलं ते नंतर ते लोक मागच्या गेटला पण गेले, त्यामुळे वातावरण पूर्ण संशयित आहे। त्यांच्या बाबतीत कळतं की काहीतरी त्यांच्या मनामध्ये वाईट हेतू असावा। मुंबईमध्ये आपल्याला माहिती आहे गेल्या 1.5 महिन्यामध्येच बाबा सिद्दीकींची ज्या प्रकारे निगरून हत्या करण्यात आली, त्याप्रमाणे इथे काय होऊ नये म्हणून मी पोलिसांना ते कळवलेलं आहे। पोलीस त्यांचं काम करतायत, शोधतायत। परंतु माझी एवढीच विनंती आहे की सरकार काय आम्हाला प्रोटेक्शन देणार नाही। गेले अनेक वर्ष आम्ही मागतोय पण दिलं जात नाही, ठीक आहे। परंतु जर काय याच्यामध्ये वाईट घटना घडली तर संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल, हे माझं म्हणणं। जी बाईक आली होती ती बाईकचा नंबर देखील अस्पष्ट होता। आता हे सगळं पोलिसांना माहिती असेल, परंतु माझ्या अंदाजे सर्व काही त्यांना पोलिसांनी ज्या प्रकारे करतायत त्यातला बहुतेक माहिती त्यांना मिळाली असेल। हे मला न विचारता ते पोलिसांना तुम्ही जसं इन्क्वायरी करा आणि ते तुम्हाला व्यवस्थित सांगतील। परंतु बाईक ती सगळी दिसते, क्लिअर दिसते, माणसं दिसत आहेत, मोबाईल दिसत आहेत आणि त्यांच्या ज्या याच्यावरून संशयित आहे हे 100% आहे। भाऊ, या सगळ्या प्रकरणी तुम्हाला नेमका संशय कोणावर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता याच्याबद्दल सुरक्षेची मागणी करणार आहात का? सुरक्षेची वाढ व्हावी या ठिकाणी? बघा, राऊत साहेबांना सुरक्षा नाही, माझ्याकडे पण सुरक्षा नाही। ज्यावेळी सरकार बदली झाल्यानंतर सुरक्षा काढून घेण्यात आली। आता असं आहे की सुरक्षेची मागणी वारंवार करत होतो, कारण ज्या प्रकारे राऊत साहेब बोलतायत सरकारच्या विरोधामध्ये बोलतायत, पण सरकारचे विरोधक असल्यामुळे त्यांना बहुतेक दिलं जात नसावं, दिल्लीवरून प्रेशर असावं म्हणून ते देत नसावं। परंतु आताची जी घटना आहे अत्यंत सिरियस आहे असं मला वाटतं। आपण जर बघितलं तर सुनील राऊत या ठिकाणी होते आणि त्यांचं म्हणणं आहे की या प्रकरणी आता पोलीस तपास करत आहेत आणि या अगोदर संजय राऊत यांची जी सुरक्षा काढण्यात आलेली आहे, सुरक्षा कमी करण्यात आलेली आहे, ती वाढवावी आणि या प्रकरणी लवकरात लवकर पोलिसांनी तपास पूर्ण करावा। प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।